सगळेजण जेवण करायला. तर आता 10 वाजलेले आणि सकाळचे. तर आज सगळेजण बसलो होतो आम्ही जेवण करायला आणि आत्ताच पप्पा गेलेले मम्मीचा डब्बा घेऊन. तर भाऊचं पण जेवण चालू इकडं. तर आज आमटी भाकर आणि भात केलेला होता. तर भाऊचं चालू आहे आमटी भाकर खायचं. भूकच झाली आमटी. चांग झाली ना? चांग झाली का? भात घ्या ना. भात घेऊ ना. या सगळेजण आमटी भाकर खायला. चाल मग चुरून चालू आहे. चुरून चालू आहे. खावाला होतं. हा का? मग आमटी भाकरी चुरून खाल्ली तरच भरला. तरच भरला. सप्त्यामध्ये कशी लागली? ओय सप्त्यामध्ये लय एक नंबर आमटी ती खरं. मग तसंच नाही. लय जबरदस्त आमटी. पण सप्त्यामधली आमटी आणि आमटी वेगळीच लागली. ती वेगळीच लागली. अरे तिच्यात असं काही नाही लाल राहती मध्ये. लाल मसाला टाकायचा. लाल मसाला खायला एकदम टेस्टी राहते. आणि आपण जस करतो तेच किती पातळ राहते पण किती भारी लय पातळ राहते. भारी लागते. ती बनी ती किती मग ती तरी किती भारी होती. आम्ही आमटी भाकरी खायसाठी 3 दिवस गेलो. मग काय जवळ होता ना सप्ताह आपल्याला. मी 2दा गेलो. तुम्ही दोनदा गेलते. आम्ही घरीच आमटी भाकरी खाल्ल्या. तुम्ही घरीच खाल्ले. आमटी भाकरी खायला लागलं तर ते सप्त्यात द्यायचं होतं. सप्ताह आज पुढच्या वर्षी कुठे आहे सप्ताह? काय माहिती आता. पुढच्या वर्षी काय मी ना नेवासा म्हणतात नेवासा. नेवासा नाही तर मग इकडं बीड. बीडचा मी आता गावात जायचं. तुम्हाला बकऱ्याने सोडायचं. सोडायचे ना. मंदिराकडे म्हणजे आता रोज शब्दाना केळी सफरचंद ते जे 4 तरी ते मस्त आणल्यावर खायला. हे चालू बा केळा खायचे. मग काय झालं आता मी आरतीला नव्हतो रात्री. नाही का? भाऊ घरीच होते रात्री. शंभू शंभू अय शंभू कुठे गेला? पुरुषला कस काय आली आमटी? एकच नंबर झाली. पण जेवण करायला उशीर झाला. किती 11 वाजले ना. हा ना. मग भाकर काय ठेवली इकडं? भाकर खायला का मग कडक करून. कडक खायची का? कडक भाकरले भरला का? रात्रीची भाजी नव्हती का? हा त्या भाजी सोबत खायची मला. भाजी तर मीच खाल्ली रातची. रातची भाजी लय भारी होती होती रातची. जेवण झालं ना? जेवण झालं पण मला लाडू खावा आणला होता. हा का? शेंगदाण्याचे लाडू खाते काय? लय गोड झाले. लय गोड झाले. गोड झाले. लाईट आली. लाईट आली ना. लयच गोड केलं तुमच्या सासूबाई ना. लयच गोड आणली. आज काय काम करायचं? आज का? आज लाडू करायचे ना. काय जे मम्मीला याची करा म्हणलं खारी खोबऱ्याची. हा तर बघा आमचा चिव पण झोपेतून उठला आता आत्ताच आणि आता खेळायला लागलेला आहे. त्याला पण आंघोळ घालायची राहिलेलीच अजून. आणि आपला शंभू दादा पण झोपला सोप्यावर. तर बाहेरचं पण सगळं काम बाकी आहे. तर बघा आत्ताच जेवण झालं आणि भांडे ते घासायचे होते. तर म्हणलं चला यात आता आपल्या बाळाला आंघोळ घालून घेऊ आणि त्याच्यानंतर बाकीचं काम आवरू. कारण की सकाळी इतकी गडबड राहती. तिकडं मंदिराकडे पण जावं लागतं मला. आणि भाऊला म्हणजे आमच्या भाऊचं मशीन चालू झालेलं आहे कालपासून. तर सकाळी डब्याची घाई ते. तर आज भाऊला लेटच जायचं होतं. तर आता जेवण करून भाऊ गेलेले आहे गावामध्ये. आणि आपलं ट्रॅक्टर आणि मशीन इकडं उभं केलेलं आहे. तर मोटर पण चालू आहे आपली तिकडं गुराळावर. भांडे घसायचे पडलेले अजून भांडे घासावं लागन. आणि शंभूच्या पप्पाला जायचे बकऱ्या घेऊन.
बघा ना आज किती म्हणजे असं आभाळ आलेलं आहे, कारण की एवढं 2-3 दिवसामध्ये पाऊसच सांगितलेला आहे. तर पाऊस नाही आला तर बरं होईल, कारण की ईदच मक्का ते काढायचं चालू. मग पाऊस आला ना लई नाश होतो मक्काच्या कणसाचा. आत्ताच गायांना मक्का शेंडी ते आणून टाकलेले शंभूच्या पप्पांनी आणि भाऊनी. तर गायांचं पण चाललेलं आहे खायचं, आणि बकऱ्या पण सोडावंच लागेल आता, कारण की भरपूर वेळ झाला, 11 वाजून गेलेले. तर बघा आपली चाळीमध्ये म्हणजे आता बकऱ्या बाहेर राहते आणि एकदम मस्तपैकी सगळं साफ केलेलं राहतं, सकाळी झाडून झुडून घेतलेलं राहतं, ते एकदम भारी. आणि इकडे आपले चाळीमध्ये 2 बकरीची पिल्लं आहे छोटेले, बघा ना किती मस्त खेळते ते. चल दादा चल, येतो की इकडं, चला चल पिल्ला. आमचा आवाज जर ऐकला ना पिल्लाने लगेच ओरडते किंवा मग येते आमच्याकडं. मी ना काल आहे ना सीताफळ तोडून आणले, ते गोणीमध्ये फिकू पण घातले. ते म्हणलं शंभू त्यांना खायला काम येतील, आपला शंभू त्याला लय आवडते सीताफळ. आता मी बघते पिकले कधी, कारण की शंभूचे पप्पा मला आता विचारित होते. तर अशी डोळे पडेल सीताफळ तोडून ठेवले मी 5-6, आणि ते काही अजून पिकलेले नाहीये. हे बघा 5-6 तोडून ठेवले, ते ना गावामध्ये अशी दावून ठेवायचे आपल्याला, म्हणजे ते आज नाही पिकले पण उद्या नक्की पिकतात. बघा ना आमचा किचन वाट्टा म्हणजे स्वयंपाक ते केला तर मी, आणि किती खराब झाला. तर इथं किचन वाट्टा आहे आमचा, आणि कालच घर ते पुसून घेतले. ते कोणी म्हणणार सुद्धा नाही काल घर पुसले ते, कारण की आपले छोटे छोटे बाळ पण राहते, आणि स्वयंपाक ते झाल्याच्या नंतर आता डबल पुसून घ्यावाच लागल. तर किती खराब झालेलं आहे आणि किती राडा झालेला आहे. तर आता मी एवढं सगळं आवरून घेते पटक्यान. तर भांडे घासायचे मला. इकडं ती मम्मीला केळी दिली, ती सफरचंद दिली ते शंभूला खायला मंदिराच्या अंगून केळी ते. तर मन ताईची धुनवल्या शेंगा पण आणल्या त्या भिमुगाच्या, कारण की ताईचा भिमुग काढायचा चालू होता. तर शेंगा भाजावं लागल, मग मी मम्मीला शेंगा भाजून देईन. उपास आला तिकडं. बकऱ्या नाही सोडायच्या, बकऱ्या सोडायच्या ना, पाणी प्या ना. खायला नसेल बकऱ्याला आता काही. एवढं नाही ना, दिवाळीला खाता नाही. हा ना, मग पटापटा टेन झाला बरं का. मग बकऱ्या लवकर आणते पाणी आज आबळ आला. आता संपतो शिवला पुस्तक बाकी काम आवरून घेतली का, आवरून नाही घेत नंतर. मम्मी आता इकडे येऊ तर फजिती साठी आपली पण. हा अरे एक शेळी राहील ना. बकरी गेल्या तू मशीन मध्ये बघताय का? सुटत नाही काय काठी हो इथं काय छत्री नाही छत्री नको बॅग घेतली फोनला धना काठी त्याच्यामध्ये मक्का आहे ना त्याच्यामुळं